नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मागे आपण व्हिडिओ बनवला होता एक 4 दिवसापूर्वी की अजितदादा खरोखर जिवंत आहेत की त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तो खरोखर लोकांनी रिस्पॉन्स सुद्धा या गोष्टीला चांगला म्हणजे व्हिडिओला चांगला दिला, कारण त्याच्यामध्ये स्पष्ट मत सांगितलेलं आहे की पुन्हा काही अजितदादा परत येणार नाही आहेत. आता विषय असा झालेला आहे की अजितदादांचा जो काही अपघात झाला म्हणजे गूढ मृत्यू झाला, त्याचा खरं कारण सत्य समोर येणार आहे किंवा नाही हे आपण त्यांच्या कुंडलीद्वारे अभ्यासायचं आहे. यापूर्वी विषयाकडे वळण्यापूर्वी तुम्हाला काही तुमच्या कुंडलीबद्दल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. 9822119472 हा नंबर आहे आणि व्हॉट्सअपवरती तुम्ही जन्मवेळ, जन्मतारीख आणि जन्मस्थळ आम्हाला पाठवायचं आहे. आणि काही तुमचे 3-4 प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला विचारू शकता, त्याची आम्ही उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. वळूया आपल्या विषयाकडे. अजितदादांचा अपघात सत्य बाहेर येईल का? काय कारण होतं किंवा असा अपघात झाला तर असं सत्य बाहेर येईल का हे आपण कुंडलीद्वारे बघायचं आहे. त्यांचा जन्म झाला 22 जुलै 1959 दुपारी 1:30 वाजता पुणे येथे. इथे आपण बघू शकता तुळ लग्नाची कुंडली आहे. गुरु आणि नेपच्यून या ठिकाणी एकत्र आहेत. शनी हा मूळ नक्षत्रामध्ये आहे. मागील भागामध्ये सुद्धा आपण थोडा बघितला होता कुंडलीचा अभ्यास, तर या भागामध्ये आपण ओझरत बघायचं आहे. धनु राशीमध्ये शनी आहे आणि तो मूळ नक्षत्रामध्ये आहे. आपल्याला माहिती आहे की 8वं स्थान हे मृत्यूचं स्थान आहे आणि त्यावरून मृत्यू त्या व्यक्तीचा कसा होतो हे समजलं जातं. तर असं या 8व्या स्थानामध्ये 2 हा अंक येतो म्हणजे वृषभ राशी रास येते आणि वृषभ राशीचा राशी स्वामी शुक्र हा मंगळ सारख्या ग्रहाबरोबर युती करत आहे आणि तो मंगळ ग्रह सिंह राशीमध्ये आहे. म्हणजे अग्नी राशी पहिल्यांदाच मंगळ हा अग्निकारक आहे, अपघाताचा कारक आहे आणि तो सिंह राशीमध्ये म्हणजे अग्नी राशीमध्ये असल्यामुळं त्यांच्यावरती ही परिस्थिती उद्भवलेली आहे. आणि गूढ मृत्यू होण्याचं कारण शनी हा मूळ नक्षत्रामध्ये असल्यामुळे शनी आणि मंगळाचा या ठिकाणी संबंध असल्यामुळे गूढ मृत्यू त्यांचा या ठिकाणी झालेला आहे. तर आता याचा निकाल म्हणजे सत्य बाहेर येईल का? तर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं आणि 8व्या स्थानाचा अभ्यास करता की याचं सत्य भविष्यामध्ये कधीही बाहेर येणं अशक्य आहे. आणि प्रॅक्टिकली सुद्धा आपण जर बघायचं झालं तर आतापर्यंत ज्या ज्या मंत्र्यांचे किंवा मोठ्या व्यक्तींचे विमानामध्ये दुर्घटना म्हणजे अपघात झालेले आहेत, अशा व्यक्तींचे कधीच म्हणजे सत्य बाहेर आलेलं नाही. फक्त त्याच्यावरती लोक तर्क वितर्क करत राहिले, परंतु खरं सत्य मात्र यातून बाहेर आलेलं नाही. याचं कारण आहे की विमान कंपन्यांचे जे मालक सुद्धा असतात ते सुद्धा हाय लेवलचे असतात आणि ह्या सुद्धा घटना ज्या हाय लेवलला घडलेल्या असतात, त्यामुळे कोणी ना कोणीतरी दोषी हा असतोच असतो, परंतु त्याचा वापर मात्र राजकारणामध्ये ब्लॅकमेल करण्यासाठी केला जातो असं माझं या ठिकाणी मत आहे आणि असावं असं सुद्धा मला या ठिकाणी वाटतं. बघूया काय होतं ते, परंतु माझ्या दृष्टिकोनातून हे मात्र सत्य बाहेर येणं मात्र अशक्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. वर नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअप नंबर. जन्मवेळ, जन्मतारीख पाठवायची आहे. आम्ही नक्की तुम्हाला मार्गदर्शन करू. नमस्कार.